मराठी भाषा दिनाच्या संदर्भात आज मनसेची बैठक। राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर बोलावली बैठक। मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि मुंबईतील विभाग अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार। पुणे स्थायी समितीसाठी देखील आता भाजपमध्ये रस्सीखेच। आज होणार पुण्याची यादी जाहीर। कोर कमिटीने 24 नावांची यादी भाजपकडे दिल्याची माहिती। 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघू। जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना खोचक टोला। जयंत पाटील हे राजकारणातील शकुनी मामा। सदाभाऊ खोत यांनी केली होती टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी समितीच्या रचनेमध्ये बदल। ॲक्शन टेकन रिपोर्टसाठी हालचालींना कमालीचा वेग। सुग्रीव धापाटे यांची चौकशी समितीत नियुक्ती। भाजपच्या नव्या कार्यकारिणी निवडीला मुहूर्त कधी मिळणार? भाजप प्रदेश अध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीची प्रतीक्षा। राज्यातील भाजपचे नेते 8 महिन्यांपासून पदासाठी प्रतीक्षेमध्येच। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच। मंत्री खासदार आमदारांच्या आत्तेष्टांना संधी न मिळाल्याची शक्यता, तर 5 जागांसाठी 150 इच्छुकांची चुरस। पुणे जिल्ह्यासाठी 1032 कोटींचा आराखड्याला मान्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत मान्यता। दुर्गम भागाच्या विकासावर भर देण्याच्या सूचना। ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या 1 खोक्याचा पुरावा देणार। संदीप देशपांडे यांचा ट्विट करत हल्लाबोल। मंत्रालयामध्ये मोठी कारवाई। मंत्री नरहरी झिरवळांच्या अन्न औषध प्रशासन विभागामध्ये एसीबीची कारवाई। लाच घेताना लिपिक राजेंद्र ढेरंगेला अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर एका कार्यक्रमाला राहणार उपस्थित। ठाण्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर कळवा रुग्णालयाची पाहणी करणार। हॉस्पिटलमधील समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा आज आढावा आणि पाहणी दौरा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची बैठक। सकाळी 10 वाजता सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं नियोजन। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। पवार यांच्यावर उपचारानंतर हॉस्पिटलचा निर्णय। शरद पवारांना डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला। पक्षाच्या आमदारांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत सुनेत्रा पवारांचं 1 to 1 अधिवेशनाच्या काळात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची 17 फेब्रुवारीला बैठकीला पक्षातील सर्व नेते राहणार उपस्थित। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता। आज 12 वाजता महापालिकेमध्ये रितू तावडे घेणार पहिली बैठक। बांगलादेशी फेरीवाल्यांच्या संदर्भात पहिली बैठक दुपारी 3 वाजता होणार। गटनेत्यांची बैठक। नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळासंदर्भात देखील होणार चर्चा। मुंबई जिल्हा नियोजन समितीमधील कामं लाडक्या बहिणींना द्या। भाजप आमदार चित्रा वाघ यांची मागणी। बेरोजगार संस्था, मजूर संस्था आणि कंत्राटदारांच्या प्रमाणे महिला संस्थांना कामामध्ये प्राधान्य द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी। उपमहापौर संजय घाडी ॲक्शन मोडमध्ये पदभार स्वीकारताच लागले कामाला। विविध प्रभागांमध्ये केली पाहणी। नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणार उपमहापौर संजय घाडी यांचं आश्वासन। खानला महापौरपदी बसवण्याचं स्वप्न झालं भंग, म्हणूनच दिला का परभणीला हिरवा रंग। चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका। चंद्रपूरमध्ये महापौर पदग्रहण समारंभामध्ये भाजपमध्ये गटबाजी उफाळली। जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं समर्थक नगरसेवकांचा बहिष्कार। जोरगेवारांना बोलावलं होतं, पक्षावर टीका करण्याची काहींना सवयच। भाजप नेते मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। राष्ट्रवादीच्या नाजमा अब्दुल रहीम यांचा पराभव। राष्ट्रवादीचे अक्षय देशमुख मात्र तटस्थ राहिले। गणेश देशमुख यांना 37 मतं तर राष्ट्रवादीच्या नाजिमा अब्दुल रहीम यांना 27 मतं। झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आहे। खड्ड्यांचा त्रास नागरिकांना होता कामा नये। उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश। बांगलादेशींना मुंबईच्या बाहेर काढलं जाईल। उपमुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य। नवी मुंबई पालिकेमध्ये भ्रष्टाचाराची ओरड। भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढणार वनमंत्री गणेश नाईकांचा पुनरुच्चार। दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा। राजेंद्र जंजाळ समर्थकांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी। भविष्यातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे बॅनर। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपमहापौरांना मुख्यमंत्री व्हावं असा टोला लगावलेला होता। संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। मी पालकमंत्री बनू शकतो, राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा डिवचलं।
परभणी महापौरपदी मुस्लिम उमेदवाराची निवड, भाजप नेत्यांच्या टीकेला संजय जाधवांचं प्रत्युत्तर, भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, आम्ही मुस्लिम बांधवांना योग्य तो न्याय दिलाय, खासदार संजय जाधवांचं भाजपला प्रत्युत्तर. साताऱ्यामध्ये आम्हाला सोबत न घेणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे, मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला टोला, अति तिथे माती होते, राजकारणात काही मर्यादा पाळायच्या असतात, मंत्री देसाईंचा भाजपला जोरदार टोला. वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना इथे गाडा, नाहीतर त्यांना पाकिस्तानात धाडा, भाजप आमदार संजय केनेकरांचा अबू आझमींवर निशाणा. प्रफुल्ल पटेलांच्या फोननंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला, आयत्या वेळी प्रफुल्ल पटेल महत्त्वाचं काम घेऊन आले, प्रमोद हिंदुराव यांचा मोठा आणि खळबळजनक दावा. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना 1 कोटीची ऑफर, मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप, देशपांडे यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा राजीनामा द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा आव्हान. कोस्टल रोडवरचा म्युझिकल रोडचा मुंबईकरांना खरंच उपयोग आहे का, त्याची गरज आहे का, मनसेचे नेते अमित ठाकरेंचा सवाल, फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी या रोडच्या संदर्भात काही सवालही उपस्थित केले. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता, भाजप मोठा भाऊ असला तरी पालकमंत्री शंभूराजे, आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं मिश्किल वक्तव्य. भाजपकडून सोशल मीडियावर अमित साटमांचा जुना व्हिडिओ पोस्ट, परभणीमध्ये मुस्लिम महापौर केल्यानं भाजपची टीका, पोस्टमध्ये भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे शब्द खरे ठरल्याचा उल्लेख. परभणी मुस्लिम महापौराच्या संदर्भात भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका, निवडणुकीमध्ये मराठी करायचं, औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम ठाकरेंच्या शिवसेनेनं चालवलंय, नवनाथ बन यांची टीका. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं राहणार, सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय, व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन देखील पूर्णपणे बंद राहणार. राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी महाराष्ट्रासाठी 15,385 कोटी रुपयांची तरतूद, 2,612 किलोमीटर लांबीचे 116 प्रकल्प बांधकामाधीन. भंडाऱ्याच्या वैनगंगा पुलाची दुरावस्था, लोखंडी जॉईंटची वेल्डिंग तुटल्यानं प्रवाशांचा जीव धोक्यात, वैनगंगा नदीवरील पूल प्रवाशांसाठी झालाय मृत्यूचा सापळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम विभागाच्या बोगस वर्क ऑर्डर प्रकरणी चौकशी समिती स्थापन, 10 ते 12 ऑर्डर तपासण्यात आल्या असून एक ऑर्डर संशयास्पद आढळल्याची माहिती, दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाला प्रारंभ, सकाळी साई खंडोबा मंदिरामध्ये महाआरती होऊन परिक्रमेला प्रारंभ. पुणे पालिकेकडून अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई, कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, अनधिकृत बांधलेले बांधकामं, पत्र्याचे शेड, इतर आस्थापनं जमीनदोस्त. बांगलादेशींवर कारवाईसाठी मुंबईत नवा प्रयोग, मुंबईत जनसुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार, बांगलादेशी शोधून काढण्यासाठी समिती, मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला अखेर हिरवा कंदील. राज्यासह मुंबईतील विविध भागात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण, महाराष्ट्र अतिक्रमण, बांगलादेशी मुक्त आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर लोकशाही मराठीचं विशेष अभियान. लोकलमध्ये स्टुडंट कोचचा प्रस्ताव 15 वर्षापासून सरकारकडे धुळखात आणि प्रलंबित, विद्यार्थ्यांना लोकल डब्यामध्ये राखीव आसन व्यवस्थेचा प्रस्ताव 2012 पासून प्रलंबित. 2008 मध्ये मनसैनिकांकडून उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणी वांद्रे कोर्टामध्ये होणार सुनावणी, या प्रकरणी वांद्रे कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष, मारहाणीच्या प्रकरणी 89 जणांवर गुन्हे दाखल. पुण्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या वतीनं विशेष मोहीम, सराईत गुन्हेगारांची परेड काढत कडक इशारा. नागपूर पालिकेचे 522 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत, पायाभूत सुविधांसोबतच 2.5 वर्षापूर्वीचा पूरग्रस्त निधीही प्रलंबित, पदाधिकारी प्रलंबित निधी मिळण्यासाठी आता मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा. छत्रपती संभाजीनगरच्या जैतापूर कॉपी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश, या प्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल असून 3 जण निलंबित, विभागीय समितीच्या द्वारे चौकशी करून केंद्र मान्यता रद्द. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानला घर बांधून देणार की नुकसान भरपाई देणार, नागपूर खंडपीठाची महानगरपालिका आयुक्तांना विचारणा. जीर्ण आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अल्पसंख्याक सदस्यांचा विरोध, बहुमतानं घेतलेल्या कायदेशीर निर्णयावर मात करू शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. देशात परत नाहीतर सुनावणी घेणार नाही, फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला उच्च न्यायालयाचा दणका, पुढची सुनावणी आता या संदर्भातली 18 फेब्रुवारीला.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राजेंद्र लोढांना अटक. राजेंद्र लोढा हे लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक. उष्ण वाऱ्याच्या प्रभावामुळे पारा चढणार. पुढील 3 दिवस ठाणे आणि मुंबईकरांसाठी तापदायक. पारा 36 ते 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. राज्यातील 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द. गेल्या 13 वर्षांमध्ये नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची कामगिरी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा प्रमाणपत्रामध्ये समावेश. युनेस्कोकडून मंत्री आशिष शेलार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. युनेस्को मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. हार्बर रेल्वे मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. 16 दिवसांमध्ये 6,40,000 प्रवाशांनी केला प्रवास. दररोज सरासरी 40,017 प्रवासी लाभ घेत असल्याची माहिती. MMRDAचा बीकेसीमध्ये पॉट टॅक्सी प्रकल्प. पॉट टॅक्सीसाठी बीकेसीमधील 499 झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे आक्षेप नोंदवला. वांद्रे स्थानकापासून तर ते कुर्ला स्थानकापर्यंत पॉट टॅक्सी प्रकल्प उभारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 17 ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान पॉट टॅक्सीचं भूमिपूजन होणार. मेट्रो 9-2B दहिसर ते काशीगाव आणि मंडाले ते डायमंड गार्डन मार्ग लवकरच खुला होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होणार. वसईच्या तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये काळाबाजार. राशन कार्डची कामं करून देणारे खासगी इसम असल्याचं समोर. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर मार्चपासून सकाळ संध्याकाळी विमानसेवा सुरू होणार. एसटीच्या प्रवासातही डिजिटल तिकीट प्रणाली. सवलतधारकांसाठी NCMC कार्ड अनिवार्य. इंडिगोचा मोठा निर्णय. दिल्ली बंगळुरूची विमानसेवा तुर्तास स्थगित. नाशिककरांना फटका. तांत्रिक कारण दिलं असलं तरी पायलटच्या कामाचं पुनर्नियोजन करण्यासाठी सेवेत कपात केल्याची प्राथमिक माहिती. मे मध्ये धावणार मोनोरेल. चेंबूर येथे मेट्रो आणि मोनोरेलची जोडणी. मेट्रो क्रमांक 2B मार्गिकेतील चेंबूर स्थानक आणि मोनोरेल एकाच वेळी सेवेमध्ये. विजयदुर्ग ते मुंबई प्रवास आता केवळ 4.5 तासांमध्ये शक्य. सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीनं मुंबईसोबत जोडला जाणार. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, शौचालयाला संचालय म्हणता. न्यायमूर्ती घुगे यांनी महापालिकेच्या वकिलांना चांगलंच सुनावलं. उच्च न्यायालयानं पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले. कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू. सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या. उच्च न्यायालयाचे आदेश. हिंदी महासागराचं पाणी होतंय गोड. शास्त्रज्ञांनी दिला हवामान बदलाचा मोठा इशारा. सांगलीमधील कृष्णाकाठी समुद्री पाहुण्यांचं दर्शन. आमणापूरच्या कोडार परिसरात सागरी बगळ्याचं दर्शन. तर पक्षी अभ्यासकांमध्ये आता हा चर्चेचा विषय. वर्ध्यामध्ये फिटनेस प्रमाणपत्राचं नूतनीकरण केलं नसल्यानं बजावल्या नोटिसा. तर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने 121 रुग्णवाहिका धारकांना नोटिसा. नांदेडमध्ये शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या अस्वलाला वन विभागानं अखेर जेरबंद केलं. शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 6 पेक्षा जास्त जण अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले होते. शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग. थकीत कर्ज रकमेची माहिती भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत. लातूरमध्ये 1000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेटचं वाटप. विद्यार्थ्यांना देण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात शपथ. शिवसेनेचा अनोखा उपक्रम. मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी मार्चमध्ये सुटणार. माझेवडा ते वडपे रस्त्याचं रुंदीकरण अंतिम टप्प्यात. एकनाथ शिंदे यांची माहिती. पुढील 2 दिवस पुण्यामध्ये उकाडा कायम. सकाळी आणि रात्री काहीसा गारवा. बीडमध्ये पोलीस भरतीच्या दरम्यान उमेदवाराचा मृत्यू. उमेदवाराच्या मृत्यूनंतर मैदानी चाचणी होणार नाही. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चाचणी होणार नाही. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी KDMC आक्रमक. टिटवाळ्यामधील GR पाटील शाळेचं कार्यालय महानगरपालिकेनं केलं सील. मालमत्ता कराची थकबाकी भरा आणि कारवाई टाळा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचं आवाहन. बनावट कागदपत्रांच्या आधारे विकली जिल्हा परिषदेची शाळा. लासलगावच्या विंचूर येथील धक्कादायक प्रकार. शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष. विद्यार्थी उतरले रस्त्यावर. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग विद्यार्थ्यांनी रोखला.
सिंधुदुर्गात देवगड या ठिकाणी आंबा बागायतदारांचा व्यापारी मेळावा 18 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक भवन जामसांडी या ठिकाणी सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन. पालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये व्यसनमुक्ती केंद्र उभारणार. मुलांसाठी व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र उभारा. पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. सध्या 2च हॉस्पिटलमध्ये हे केंद्र कार्यरत. अहिल्यानगरमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. अंगणवाडी आहाराच्या 150 गोण्यांचा साठा गोदामात सापडला. आहाराचा साठा शासनाचा की काळा बाजार? प्रशासनानं नमुने तपासणीसाठी पाठवले. नाशिकमध्ये परप्रांतीय शिक्षकाला मनसैनिकांचा चोप. मराठीला गावठी भाषा म्हणणाऱ्या परप्रांतीयाला चोप. मारहाण करणं. मनसे पदाधिकाऱ्यांना भोवलं. मनसेच्या 5 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा. मुंबईच्या कुर्ला स्टेशनवर थरार. लोकलमधून उतरताना वृद्ध महिलेचा तोल गेला. कर्तव्यावरती असलेल्या टीसीनं मृत्यूच्या दारातून वृद्ध महिलेला बाहेर काढलं. अंगावर काटा आणणारा थरार सोशल मीडियावर व्हायरल. लातूरमध्ये कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगार, घरेलू कामगार आणि कंत्राटी कामगारांचा मोर्चामध्ये सहभाग. चंद्रपुरातील वाईन शॉप आणि दारू दुकानाच्या विरोधामध्ये मनसे आणि महिलांचा एल्गार. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. तुळजापूरमध्ये वेश्या व्यवसायाच्या विरोधात महिला नगरसेविका आक्रमक. पोलीस विभागाला नगरसेविका प्रियंका गंगणेंचं निवेदन. वेश्या व्यवसाय बंद नाही झाला तर रस्त्यावरती उतरण्याचा दिला इशारा. साताऱ्यामध्ये कर्मचारी शिक्षकांचं राज्यभरात धरणे सत्याग्रह. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. कर्मचारी आणि शिक्षक संघटना एकत्रित केली घोषणाबाजी. बीडच्या लिंबा गणेश येथे जिओ नेटवर्क सेवा महिनाभरापासून खंडित. डॉक्टर गणेश ढवळेंच्या नेतृत्वाखाली टॉवरवर चढत लक्षवेधी आंदोलन. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित. तुरुंगातील कैद्यांच्या मृतांच्या वारसांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निर्देश. अमरावतीमधील कोरापदे दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये सरपंचाचा मृत्यू तर 1 जण जखमी. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती. अकोल्याच्या अडगाव येथे घराला आग. गुरुवारी रात्री भीषण अग्नितांडव. आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू. आगीचं कारण अस्पष्ट. माहीम दादर 2 स्थानकांमध्ये तरुणाचा मृत्यू. अपघात की आत्महत्या याचा तपास सुरू. रेल्वे प्रवाशांनी काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.